भोंदूबाबा अशोक खरात हा 10वी नापास आहे। अंकशास्त्र तज्ञ असल्याचा दावा करणारा खरात गणितामध्येच नापास आहे। खरात 2 विषयामध्ये नापास असल्याची माहिती समोर आली आहे। खरातला 10वीच्या परीक्षेत केवळ 35% गुण मिळाले होते। लक्ष्मण एकनाथ खरात असं शाळेच्या नोंदीमध्ये त्याचं नाव आहे। भोंदूबाबांना नंतर नाव बदलून अशोक कुमार केल्याची ही शक्यता आहे। कॅप्टन म्हणून पदवी लावणारा अंकशास्त्र तज्ञ असल्याचा दावा करणारा अशोक खरात 10वी नापास असल्याची माहिती समोर आली। भोंदूबाबा 10वीत 2 विषयात नापास, अंकशास्त्र तज्ञ असल्याचा दावा पण गणितातच नापास। 1983च्या 10वी परीक्षेत केवळ 35.86% गुण। खरातला मराठीत 39, इंग्रजीत 37 आणि गणितात केवळ 28 गुण मिळाले होते। खरातला विज्ञान विषयात 62, समाजशास्त्रात 38 आणि हिंदीत 47 गुण मिळाले होते। हा अंकशास्त्रामध्ये तज्ञ असल्याचा दावा करायचा, पण गणितातच नापास झाला होता अशी माहिती सुद्धा शाळेकडून मिळते। त्यात मला कसं कळणार? ते स्वतः सांगायचे की ते ॲस्ट्रॉनॉमीमध्ये जगातल्या चांगल्या अभ्यासकांपैकी ते एक आहे असं ते प्रसिद्धी करायचे आणि त्याच्यामुळेच लोकांकडेचा त्यांच्याकडे बघण्याचा तो दृष्टिकोन होता। पण तो हे सगळं बघितल्यानंतर ते सगळं प्रकरणामध्ये ते खोटं बोलत होते असंच एकंदर जाणवतं आणि त्याच्यामुळे ह्याच्याकडे बघताना राजकीयदृष्ट्या बघता कामा नये असं मला वाटतं। अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडीत माध्यमिक शाळेत होता। शाळेच्या नोंदीत मूळ नाव लक्ष्मण एकनाथ खरात। 1995 मध्ये खरातनं शाळेतून दाखला काढला। गॅझेटद्वारे खरातनं अशोक हे नाव केल्याची शक्यता।